सकाळी शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी मला कर्जत जामखेडच्या निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर तातडीने 2 वाजता वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पवार साहेब, कार्यकारी अभियंता डबीर साहेब आणि कर्जत आणि जामखेडचे दोन्ही उप अभियंता वीज वितरण कंपनीचे यांच्याबरोबर बैठक झाली. पदाधिकारी देखील हजर होते. एकूणच महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या वेळेत लोड शेडिंग दिली जाते आणि लोड शेडिंग ही अन्यायकारक आहे अशी साधारणतः सगळ्या शेतकऱ्याची आणि पदाधिकाऱ्याचं म्हणणं होतं आणि त्यामुळं ही वेळ लोड शेडिंग देऊ नये आणि सुरळीत वीज पुरवठा व्हावा त्यासाठी अधीक्षक अभियंत्यांना मी सूचना दिलेल्या आहेत आणि ते देखील कन्व्हिन्स झालेले आहेत की आपण लोड शेडिंग सध्या आपल्याला वरून येतच आहे, परंतु आपण अल्टरनेटिव्ह सगळ्याच भागामध्ये हे लोड शेडिंग देऊया आणि काही थेफ्ट देखील होतोय किंवा चुकीच्या पद्धतीने देखील विजेचा वापर होतोय त्या संदर्भामध्ये देखील योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सूचना केली. परंतु जो योग्य आणि नियमित ग्राहक आहे तो हा मध्ये सफर होऊ नये आणि त्यांना वीज सुरळीत मिळावी या संदर्भात ही बैठक झाली आणि अधीक्षक अभियंता अहिल्यानगर वीज वितरण कंपनी यांनी ते मान्य केलं आणि वीज सुरळीत करण्याचे देखील त्यांनी मान्य केले. मला वाटतं उद्या परवा 2 दिवसामध्ये ही वीज सुरळीत होईल.